अनुष्ठान आपल्याकडे दिलेलं आहे. कसं अनुष्ठान दिलंय? नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरांचा मंत्र. त्यांनी काय सांगितलं? हा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सप्तरात्रम जप अनुष्ठानम कुर्यात. 7 रात्रीपर्यंत हा मंत्र जप करावा. म्हणजे दिवस रात्र म्हणजे 7 दिवस, दिवसा आणि रात्री, दिवसा रात्री असं 7 दिवस पर्यंत याचा जप करावा अखंड. असं आपण जर का याचा जप केला आणि लक्षात घ्या की लोकांना जप करायला सांगितलं ना 7 दिवस बुधवार ते बुधवार विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सांगितलं ना की लगेच उलटा फोन मला पहिल्यांदा येतो, गुरुजी ते कलश स्थापन करायचं का, फोटो स्थापन करायचंय का, मग ते अमुक करायचंय का, मग ते अमुक करायचंय का. 25 प्रश्न. या कुठल्याही अनुष्ठानाला काहीही स्थापन करण्याची आवश्यकता नाही, काही गरज नाही. फक्त एकच मी म्हणेन, दिवा लावा. दिवा लावल्याशिवाय अनुष्ठान करू नका. मग तो दिवा लावा. तो दिवा शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा लावा. कारण गोमाता ही गोविंदाला प्रिय आहे आणि गोविंद हे नाव विष्णूंना प्रिय आहे. जर का तुम्ही डालडा तुपाचा आणि नको त्या काय त्याला म्हणतात रेशनच्या तेलाचे दिवे लावले तर त्याचा गोविंदाला ते आवडणार नाही. तुम्ही जर का शुद्ध गाईचा, आणि आता हल्ली देशी गाईचं, गीर गाईचा तूप A2 सगळीकडे मिळत आहे, त्यामुळे तुम्ही ते लावा. अर्धा चमचा का होईना ते तूप वापरा आणि देवासमोर तो दिवा लावा. शांतपणे तुमचा जप आणि अनुष्ठान करा. त्या दिव्यातनं गोमातेची सुद्धा ऊर्जा तुमच्या जपाला मिळेल आणि तुमचा जप भगवंतांपर्यंत पोहोचेल. असं अनुष्ठान जर का तुम्ही 7 दिवस पर्यंत जर का केलं तर काय तुम्हाला फल मिळेल हो याचं? समजा एखाद्याने केलं अनुष्ठान, हा बुधवार ते तो बुधवार किंवा हा रविवार तो रविवार, असा 7 दिवस मी ठरवलं अनुष्ठान की बाबा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणार. आणि असं अनुष्ठान केलं त्यांनी, त्याला काय फल मिळणार आहे? तर त्यांनी असं सांगितलं, युगमान पश्यती खेचरान, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय? त्या व्यक्तीमध्ये 7 दिवसांनी असं सामर्थ्य येईल. कुठल्या मंत्राच्या जपानी? ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपाने असं सामर्थ्य येईल की या आकाशामध्ये संचरण करणारे, आकाशामध्ये संचरण करणारे, त्याच्यानंतर या पृथ्वी तलावरती संचरण करणारे, पातालामध्ये संचरण करणारे, असे जे काही अदृश्य अनेक जीव आहेत, अनेक देवता आहेत की ज्या अदृश्य रूपाने या आकाशात, पृथ्वीवर, पाताळात सगळीकडे संचार करतायत. या अदृश्य रूपाने संचार करणारे अनेक देवदेवता, अनेक सिद्ध पुरुष, अनेक ऋषी मुनी. कल्पना करा या कृष्णामाईच्या घाटावरती कितीतरी सत्पुरुष सूक्ष्म रूपाने आता उपस्थित असतील की नाही? कल्पना करा तुम्ही. पहाटेच्या वेळेला तर निश्चित असतील. आपल्याला ते दिसत नाहीयेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही, आपण त्यांना पाहून त्यांचा फोटो काढू शकत नाही, कारण ते अदृश्य स्वरूपात आहेत, शक्ती स्वरूपात आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जर का जप आपण केला, भरपूर 7 दिवस अनुष्ठान केलं त्याचं, तर असे जे सूक्ष्म स्वरूपामध्ये सिद्ध ऋषी मुनी या पृथ्वी तलावरती फिरतायत, किंवा गंधर्व, आपल्याला कधी गंधर्व आपण ऐकतो पण आपल्याला कधी गंधर्व दिसलेत का? यक्ष दिसलेत का? किन्नर दिसलेत का? या सगळ्यांना आपण कधी बघितलेलं नाहीये. तुम्ही जर का नमो भगवते वासुदेवायचा जप केला तर या नमो भगवतेचा जप केल्यानंतर हे सगळे सूक्ष्म स्तरावरचे देवदेवता आणि हे सूक्ष्म जे काही आहेत यक्ष, राग, नाग, किन्नर, ह्यांच्या सगळ्यांशी तुमचा संवाद व्हायला लागेल. इतकं सामर्थ्य तुमच्या देहामध्ये येईल. आणि मला तुम्हाला सांगायचंय, नमो भगवते वासुदेवाचे हे एक अनुष्ठान दिलं, हे विष्णू पुराणामध्ये आलं, पण नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरांचा विस्तार, म्हणजे नमो भगवते वासुदेवाय ही 12 अक्षर, या 12 अक्षरांच्या मंत्राचा पूर्ण असा विस्तार म्हणजे 1000 विष्णू सहस्त्रनाम आहे. नमो भगवते वासुदेवाय या संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं सार आहे.
आणि या नमो भगवते वासुदेवायचा विस्तार विष्णू सहस्रनाम आहे. म्हणजे जे या मंत्राचं फल आहे तेच फल या विष्णू सहस्रनामाचं आहे. मग असं वाटायला नको कोणाला की मी नमो भगवते वासुदेवाय म्हटल्यानंतर आता काय सहस्रनाम म्हणण्याची आवश्यकता नाही, तेवढंच त्यांनी सांगितलं तेवढंच करूया आपण, असं नाहीये बरं. तुम्हाला ते जमत असेल तर तेही पण आहे, श्रेष्ठच आहे, त्याचा तुम्ही जप करा. तरी सुद्धा तुमच्या अंगामध्ये असं सामर्थ्य प्राप्त होईल की त्या सामर्थ्याने आपल्याला अनेक प्रकारचे हा सूक्ष्म जीव जंतूंशी संवाद साधण्याचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. किती विष्णू सहस्रनाम श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा काय सांगावं अजून. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते